साहेब, ज्या भारताला आपण देश बोलतो, पण भारत हे एक संघराज्य आहे. म्हणजे घटनेतला पहिला अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दिस इज अ युनियन ऑफ स्टेट, नेम इज भारत. युनियन ऑफ स्टेट म्हणजे राज्यांचं गट, म्हणजे एक युनियन आहे. आणि ह्या भारत संघराज्याचे आपण सगळी राज्य सदस्य आहोत. म्हणजे 1956 साली भाषावर प्रांत रचना झाली आणि महाराष्ट्र राज्य 1960 साली स्थापन झालं. म्हणजे मराठी लोकांचा महाराष्ट्र, बंगाली लोकांचा बंगाल, गुजराती लोकांचा गुजरात. तर प्रत्येक भाषक समाजाला स्वतःची भूमी मिळाली आहे. तर प्रत्येकाने आपल्या राज्याचा विकास करायचा आहे आणि आपल्या नागरिकांना रोजगार द्यायचा, जेणेकरून तिथले गरीब लोक दुसऱ्या राज्यात गेले नाही पाहिजे. घटनेने तुम्हाला अधिकार दिलेत कुठे जाण्याचा, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही उत्सुक कुठे जायचं आणि एकाच राज्यामध्ये जायचं. आज आपल्या राज्यामध्ये जर 2011ची जी जनगणना झाली होती त्याही अमराठी टक्का 31 होता. आता तो 40% आला आहे. अजून 20 वर्षांनी ते 60% असतील, आपण 40% असू. हे का घडते आहे? कारण आत्ता 3 करोड लोक बाहेरून आले आहेत या महाराष्ट्रात. त्यांची मुलं वाढत आहेत, कुटुंब, आणि अजूनही लोक येत आहेत. तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायला लागेल. पण हे थांबवायला घटनेत अधिकार नाही आहे. तर आता घटनेत आपल्याला दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि हा जो धोका आहे, जसा महाराष्ट्राला जसा सगळ्या राज्यांना आहे, म्हणून आपण एक घटना दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान राबवतो. स्वायत्त म्हणजे की प्रत्येक राज्याला त्यांच्या राज्याचे कायदे करायचे अधिकार द्या. केंद्र शासनाने म्हणजे दिल्ली सरकारने काय करायचं, संरक्षण नीती, परराष्ट्र धोरण किंवा 2 राज्यांच्या वादामध्ये समन्वयक भूमिका अशी तुम्ही करायला पाहिजे. पण आता काय होतं की दिल्लीवाले राज्यांमध्ये पण अधिकार धोरणं राबवत आहेत. म्हणजे त्यांचं फेरीवाला धोरणानुसार असं आहे की तुम्ही भारतातल्या कुठच्याही नागरिकाला तिथं रोखू शकत नाही. म्हणजे इकडची लायसन्स आहे फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी, अरे तुमच्या राज्यामध्ये पण लायसन्स आहे, तुम्ही तिथे घ्या ना. तुम्ही जर इकडची लायसन्स घेतली तर आमच्या लोकांनी कुठे जायचं? इथे येऊन तुम्ही किती वेळ कमी पगारात काही काम करणार, कुठेही राहणार. तर हे जे चाललं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला ह्यावेळी एक ठोस भूमिका घ्यावी लागली पाहिजे. म्हणून आम्ही एक जनजागृती करतो की आपण आज नाही जागे झालो तर उद्याचा महाराष्ट्र आपल्या मुलांच्या हातात आपण काय सोबवणार. तर आपली मागणी आहे की विजा कायदा लावा प्रत्येक राज्याला. त्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर तुम्हाला जायचं असेल कामासाठी तर तुम्हाला ज्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर द्यावं लागेल. तुम्ही कुठे राहणार, काय राहणार, त्या कंपनीला ती जबाबदारी घ्यावी लागणार. आज काय होते, कोणी येतोय, कुठे राहतोय, सरकारला ना पोलिसांना माहीत आहे ना सरकारला माहीत आहे की महाराष्ट्रात कोण आलाय, काय करतोय. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि दुसरं आमचं मागणं आहे की प्रत्येक राज्याची निर्मिती झाली, त्या निर्मितीपासून तिथला डोमेसाईल अधिवास दाखला झाला पाहिजे. म्हणजे काय होणार की महाराष्ट्रामध्ये जे पैसा कमवायला आले त्यांना शासकीय सोयी सवलती मिळणार नाही, त्यांना इथलं मतदार कार्ड मिळणार नाही, ते इथं निवडणुका लढवू शकणार नाही. आज काय झालं आहे की हे नसल्यामुळे मुंबईमध्ये 83 नगरसेवक अमराठी आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत 26 अमराठी आमदार आहेत. बाजूच्या मीरा रोडमध्ये 47 अमराठी आमदार नगरसेवक, ठाण्यामध्ये 22. ही संख्या वाढणार आहे. आणि एवढे 26 आमदार निवडून आले कसे? कारण तेवढी संख्या वाढली आहे. आणि ते येऊन आता आपली भाषा पण वापरत नाही आहे. आपल्यावर त्यांच्यावर वाद करावा लागतोय. आज आपल्या मुलांना जर ॲडमिशन घ्यायचं तर आपल्या 10 मुलांसमोर त्यांची 100 मुलं उभी असतात. कारण मुंबईमध्ये आपण 52%वरून 20%वर घसरलो आहोत. का घसरलो आहोत की बाहेरून जास्त लोंढे आले, त्यामुळे आपला टक्का कमी झाला. आज जर आपण 107 हुतात्म्यांनी देऊन ही मुंबई मिळवली, मग हुतात्म्यांचं बलिदान फुकट गेल्यासारखं आहे. तर कुठेतरी हे थांबावं म्हणून आम्ही एक जनजागृती करतो की आता तुम्ही जागे व्हा. आमची अशी एक मागणी की पक्ष कोणताही असो पण उमेदवार मराठी पाहिजे, त्यातला चांगला उमेदवार लोक निवडतात. पण उमेदवार तुम्ही बाहेरून येणार पैसा कमवायला आणि तुम्ही इथे निवडणुका लढणार तर ते चालणार नाही यापुढे. तर अशा काही मागण्या घेऊन आपण हे अभियान राबवतो आहोत. आणि याची आपण फेसबुकला आपलं पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे स्वायत्त महाराष्ट्र, तिथं आपण वेगळ्या माहिती याच्या लोकांशी बोलतो, ते सांगतो. तर साहेब, तुम्हाला हे जे मी आता बोलतो तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? 100% खरं आहे ते. तुम्ही लोकांना काय सांगू शकाल? आम्ही लोकांना एवढंच सांगू इच्छितो की या अभियानात सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. असं अभियान इथेच नाही, जागोजागी अभियान झाली पाहिजे. आणि आम्ही आव्हान जर केलं तर लोक पाठिंबा देतील का? मला वाटतं मराठी लोक पाठिंबा देतील. आणि मानसिकता पण आजकाल लोकांची थोडीशी बदलली आहे, पण देतील पाठिंबा जरूर. मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतो की मराठी ही हिंदू संस्कृतीच आहे. जशी आणि या सगळ्या राज्यांच्या जेवढ्या संस्कृती आहे हिंदूंच्या संस्कृती आहे. आता बघा, पाकिस्तान, आपल्यापासून पाकिस्तान वेगळं झालं, मुस्लिम देश म्हणून. त्यांच्याबरोबर बंगाली मुस्लिम पण होते. मग त्यांनी पुढे काय केलं, त्यांनी उर्दू भाषा त्यांनी स्वीकारली नाही बंगाली लोकांनी, मग त्यांनी स्वतःचा वेगळा देश केला. म्हणजे भाषेसाठी एक वेगळा देश तयार झाला.
बरोबर ना. मग आम्ही पण मराठी संस्कृती, हिंदी संस्कृती, गुजराती संस्कृतीमध्ये आम्ही नाही होणार. आम्ही आमचं वेगळं मागतो आहोत ना. भारत हे इंद्रधनुष्यासारखं आहे, वेगवेगळे सप्तरंगी आहे, म्हणजे वेगवेगळ्या भाषा संस्कृती त्या जतन झाल्या पाहिजे. पण त्यासाठी प्रत्येकाने आपल्या भूमीमध्ये विकास केला पाहिजे आणि आपल्या लोकांना रोजगार दिला पाहिजे. ही माफक अपेक्षा ठेवून आपण हे जनजागृती करतो की येणाऱ्या काळामध्ये विजा कायदा आणि डोमेशाईल राज्य निर्मिती असून ही आपल्या प्रमुख मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण लोकांचा जागृत करतो की यापुढे तुम्ही मतदान करताना मराठी ह्या विषयासाठी मतदान करा. जो आमच्या मागण्या साहित्य महाराष्ट्र मागण्या जो त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेईल त्या पक्षाला तुम्ही मतदान करा. ओके, धन्यवाद सर.